पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव जावे त्याच्या वंशा पुढे चालू. घालेब या खेड्यामधला घस्साम मन लावून शाळा शिकला. हे त्याचं चाकोरी बाहेरचं पहिलंच पाऊल. मग गद्धे 25शीत त्यांनी आपल्या आते बहिणीशी म्हणजे बद्रीशी लग्न केलं. का तर तिच्यावर त्याचं प्रेम होतं म्हणून. हे आपसात मशगूल असलेलं गुणी जोडपं तब्येतीच्या बारीक सारीक कुरबुरीसाठी ओपीडी मध्ये मला भेटलं होतं. एक दिवस ती दोघं बद्रियाच्या पोटदुखीसाठी म्हणून आली. बोलता बोलता घसा म्हणाला, दत्तुरा, आमच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं, अजून पाळणा हल्ला नाही. घरचे सगळे हवालदिल झालेत. अरे, लागतो कधी कधी वेळ. पाहिजे तर बायकांच्या डॉक्टरांना दाखवून घ्या. दाखवलं आम्ही. त्याने आम्हा दोघांचाही तपास करवून घेतले. कसलाही दोष नाहीये म्हणे. मग काय तर. मग थांबा थोडे, वाट बघा. तुम्ही दोघं तशी लहानच आहात ना. आता तुझ्या मोठ्या भावाचं लग्न सुद्धा झालं नाही अजून. मग तुम्हाला पाळण्याची एवढी घाई का? तुला समजत नाही दत्तुरा, बद्रिया उसासली. घरच्या लोकांना हे थांबण्याचं, तपासण्यांचं वगैरे काही कळत नाही. लग्नानंतर वर्षभरात दिवस गेले नाहीत म्हणून मला वानजोटी ठरवली आहे त्यांनी. ते घस्सामच्या मागे लागलेत, त्यांनी मला तलाक द्यावा म्हणून. अहो, तर घस्सामच्या आईला तर धीरच निघत नाहीये. मी तलाक द्यायला ठाम नकार दिला. घस्साम म्हणाला, मला बद्रिया अतिशय आवडते. दत्तुरा, मला मूल झालं नाही तरी चालेल, पण बद्रियाशिवाय दुसऱ्या कुठल्याही बाई बरोबर मला राहायला आवडणार नाही. घस्सामचं हे बोलणं कुठल्याही रोमॅन्टिक कादंबरीत खपून गेलं असतं, पण खद्राच्या पंचक्रोशीत ही क्रांती होती. आणि ही क्रांती रक्तशून्य राहण्याची खात्री अजिबात नव्हती. माझी आई बद्र्याचा जीव सुद्धा घेईल दत्तुरा. घस्सामचा आवाज कातर झाला होता, पण त्याची काळजी अवाजवी मुळीच नव्हती. निरुपयोगी धीर देण्यापर्यंत माझ्या हाती काहीच नव्हतं. पण घस्साम धीराचा निघाला. त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी सरकारकडून स्कॉलरशिप मिळवली. या देशात ही स्कॉलरशिप घसघशीत असते. तो पुढची 4 वर्ष शिकायला रियादला गेलाय. दुसरं लग्न तोवर पुढे ढकललं आणि जाताना बद्रियाला मात्र बरोबर घेऊनच गेला. 6 महिन्यांनी घस्सामची आई बद्रियाला घेऊन ओपीडीला आली. डोहाळे कडक लागलेत पोरीला. पोटात काही टिकत नाहीये. किती वाळली बघ माझी बाळी. माया उतू जात होती. ही मागासलेल्या खदरातली कहाणी. डॉक्टर सफरा हे प्रगत शहरामधले अतिशय निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन आणि नामांकित प्राध्यापक होते. त्यांचं सारं कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत होतं. दत्तुरा, दक्तोर मोहम्मद अल सफरांची बहीण ऍडमिट झाली आहे तिथे VIP रूम मध्ये. कशासाठी? डिप्रेशनसाठी. खरं तर ती सायकॅट्रीची पेशंट होती. पण डॉक्टर सफरांच्या बहिणीला नुसतं कसं आहे एवढं तरी विचारावं म्हणून मी खोलीत जाऊन त्या पेशंटला भेटले. कागदावर वय 35 लिहिलेलं असलं तरी बाई 30च्याही आतली वाटत होती. रूप, बांधा सगळं अगदी निगुतीने जपलेलं होतं. कसं वाटतंय? मी मोहमच अरबीतून विचारलं. कसं वाटणार दक्तुरा? मला मूल होत नाहीये ग. तिने अस्खलित इंग्रजीतून उत्तर दिलं. असा कितीसा वेळ झालाय ग? अजून किती लहान आहेस तू? मी नेहमीची वाक्य सराईतपणे फेकली. दक्तुरा, 1.5 वर्ष झालं, मला दिवस गेले नाहीयेत. असं होतं कधी कधी. अगं, एकदा व्हायला लागली ना की बघ, एकदम 10-11 मुलं होतील तुला. 11 मुलं आहेतच मला. सगळ्यात धाकटा आता 1.5 वर्षाचा झाला, तरी अजून पाळी चुकली नाही माझी. आतापर्यंत नेहमी 2 महिन्यात नव्या बाळाची चाहूल लागत होती ग. ती कळवळून बोलत होती. VIP रूमच्या गुबगुबीत खुर्चीत मी मटकन कोसळले. खर तर असला हट्ट मी पूर्वी बघितला होता. तू माझ्या मुलीसारखी वाटतेय ग, असं म्हणून माझे गाल कुस्करणारी 50शीची सीता मला जवळ घेत खाजगी स्वरामध्ये कुजबुजली होती. मला बाळ कसं होईल ग? काय करू? तिच्या 3ऱ्या सुनेचं बाळणपण नुकतंच झाल्याचं माहित होतं मला. स्वतःचं मूल एका बाजूला आणि सुनेचं दुसऱ्या बाजूला, अशी 2 मुलं एकाच वेळी पाजवणाऱ्या माऊल्या
तिथे सर्रास दिसायच्या. या बायकांना सतत कुशीत तान्हं हवं असे. जोवर त्या तान्ह्याला आपल्या हक्कांसाठी झगडायची अक्कल नसते, तोपर्यंत त्याला त्या हलवा म्हणून खेळवत जोजवत. जरासं मोठं झालं की त्याला स्वतःची मतं येत, नवे प्रश्न पडेत, मग त्याच्या आईकडून अपेक्षा वाढत. कोवळ्या कळ्या असतानाच सक्तीचं मातृत्व पेलायला लागलेल्या ह्या आया, त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व कधीच फुललेलं नसायचं. बाळाचं उमलतं व्यक्तिमत्व घडवायचं आव्हान त्यांना जाणवे की नाही कोण जाणे. पण ती वेळ आली की ते चौकस झालेलं मूल त्याच्या थोरल्या भावंडांवर सोडून दिलं जाईल. पोटच्या गोळ्याला सुबक आकार देण्यातला आनंद त्या आया कधीही अनुभवत नसत. मग त्यांच्या रितेपणाला नव्या तान्ह्याचे वेध लागत. हे तान्हं म्हणजे त्यांच्या स्त्रीत्वाचा केविलवाणा पुरावा असायचा. त्या बायकांच्या कामसू गर्भाशयाला 20 पासून 50 पर्यंत फारशी उसंतच मिळायची नाही. पण त्यामुळे त्याला कुठलाही दुसरा आजार व्हायला फुरसतच नसे. काही ना काही कारणाने गर्भाशय काढून टाकण्याचं ऑपरेशन मुंबईमध्ये सर्रास होत होतं. उम्मखद्राच्या हॉस्पिटलमध्ये ते कोणीच करीत नव्हतं. या उलट सिझेरियन सिझेरियन मात्र पैशाला पासरी. या देशात येईपर्यंत कुणाची 3च्या वर सिझेरियन झालेली मी ऐकलीच नव्हती. हे बघ आयदा, तुझं हे 12वं मूल, 11 सिझेरियन झालेत तुझी. आता तो वण इतका कमकुवत झालाय की दिवस भरत आल्यावर एखाद्या वेळी गर्भाशय फुटेल ग तिथे. नाहक मरशील तू. आता पुरे कर ना. आमचे अनुभवी स्त्रीरोग तज्ञ आयदाची मनधरणी करीत होते. आता बाळण झालीस ना की आपण ऑपरेशन करून टाकूया. डॉक्टर, बाळणपणात मेले ना तर स्वर्गात जाईन, भाकड झाले तर उघड्यावर पडेन. उत्तर निर्णायक होतं. बायकांना 50 पर्यंत मुलं होत राहत. त्यामुळे डाऊन सिंड्रोमच्या मतिमंद मुलांचं प्रमाण इथे खूप मोठं आहे. 50च्या बाईचा नवरा हा 70चाही असू शकतो. पण म्हाताऱ्या बापांना होणारी नकट्या नाकाची बुटकी मुलं म्हणजे अकांड्रोप्लास्टिक ही मात्र आढळलीच नाहीत. कमत फाल अंदकुम, किती मुलं तुम्हाला? रबियाला तपासताना मी तिच्या नवऱ्याला विचारलं. इंदा म्हणजे हिला? त्यांनी माझ्या प्रश्नातली जणू चूकच दाखवली. तरी सुद्धा मी बेसावत होते. कमत फाल ऐदक, किती मुलं तुला? मी माझ्या परीने प्रश्न बदलून पाहिला. मला मला 5 मुलगे. आता मला थोडी अक्कल आली. आणि मुली? 3. ते महत्वाचं नाहीये. अशा आविर्भावाने हात हवेत उडवत तो म्हणाला. रबियाचं तिच्या कार्डावरचं वय होतं 24. माझी नेमकी चूक मला आत्ता उमगली. हिला किती मुलं? अद्याप फक्त 3च मुलगे. आणि मुली? नाहीत. हा फक्त 8च मुलांचा महत्वाकांक्षी बाप दर महिन्याला दम्याने कासावीस होऊन वॉर्डामध्ये भरती व्हायचा. शिवाय त्याला आम्लपित्त, जळजळ वगैरे क्षुल्लक आजार होतेच. अधूनमधून तो आपल्या दुसऱ्या बायकोला देखील काही किरकोळ आजारांसाठी आणत असे. एकदा वैतागून म्हणाला, या 2 बायकांनी जीव हैराण केलाय माझा. फारच भांडतात एकमेकींशी. मग आता काय करणार तू? माझं कुतूहल जागं झालं. नाही, तशी काळजी नाहीये. 2 सुंदर मुली बघितल्यात मी. देण्याघेण्याची बोलणी सुद्धा झालीत. आता लवकरच त्या दोघींशी लग्न केली की माझ्या डोक्याचा ताप दूर होईल. मी साधारणपणे त्यांच्या वैयक्तिक भानगडीत पडत नसे, पण आज मात्र राहवलं नाही. अरे बाबा, तू 2 बायकांनी हैराण झालास, मग 4 बायकांनी त्रास दुप्पट नाही का वाढणार? मुळीच नाही. त्याला शंकाच नव्हती. अहो, एकच बायको असली ना तर ती नवऱ्याच्या डोक्यावर बसते. दोघी असल्या तर त्या एकमेकीत भांडतात आणि नवऱ्याचा जीव नकोसा करतात. तिसरी आली की ती पहिलीशी सख्य करते आणि मग दोघी मिळून मधलीला छळतात. चौघी असल्या तर दोघींच्या तुल्यबळ जोड्या होतात आणि मग चौघी मिळून निमूटपणे नवऱ्याची सेवा करतात. आणि म्हणून तर अहो, धर्मामध्ये 4 बायका करायला सांगितल्या आहेत दत्तुरा. धर्माने आणखीनही काही सांगितलेलं आहे. एका बायकोला जसं वागवाल तसंच बाकी सगळ्यांना वागवलं पाहिजे. याचा अर्थ एकीला दागिना केला की तसाच बाकीच्या तिघींना करायला पाहिजे. आणि त्यामुळे
पहिली बायको जर धूर्त असेल तर ती लग्न झाल्यापासूनच सोनं नाणं घेत जाते, उधळमाधळ करते आणि नवरा नागवला जातो. त्याच्याकडे दुसऱ्या बायकोला दागिने घ्यायला पैसा शिल्लकच राहत नाही. म्हणजे दुसरं लग्न केलं तर धर्मसंकट उभं राहणार. मग तो दुसरं लग्न करू शकत नाही. आणि धूर्त पहिलीला कुणी दुर्रा म्हणजे सवत किंवा घर फोडणारी येत नाही. ही इथली रीत. डॉक्टर शम्सनी एकदा आम्हा दोघांना त्यांच्या घरी जेवायला बोलवलं आणि लगेच खुलासा केला. इथल्या घरी नाही, गावात माझं दुसरं घर आहे. तिथे माझी दुसरी बायको इल्हाम राहते. ती अगदी सुशिक्षित आणि सुधारक वृत्तीची आहे. तिला इंग्रजी पण बोलता येतं. तेव्हा तिथे ती आणि दत्तुरा आपल्या बरोबरच जेवू शकतील. जेवण खरोखरच रुचकर होतं. प्रत्येकाला वेगळं ताट होतं. वाढण्या जेवण्याला डाव, चमचे, काटेसुऱ्या वगैरे होत्या. जेवण झाल्यानंतर इल्हामने मला घर दाखवायला आत नेलं. त्यांची झोपण्याची खोली सजवायला खास म्हणे इटलीहून लाद्या आणल्या होत्या. हिरव्यागार त्या दगडी हिरवळीच्या कुंजात बाकी बरंच महागडं सामान होतं. शिवाय एक मोठाला पेटारा होता. पाहता क्षणी मोह झाला. वाटलं उघडला तर आतून शिवबा बाहेर येतील की काय. माझी नजर त्याच्यावर खेळलेली बघून इल्हाम हसली. उघडते ना, हा शम्स माझे इतके लाड करतो म्हणून सांगू, बघच माझे दागिने, असं म्हणत तिने पेटारा उघडला. लहानपणी अलीबाबाच्या गुहेतल्या खजिन्याचं चित्र बघितलं होतं आणि त्यात जसे सोन्यानी खचाखच भरलेले पेटारे असत, तसा हा पेटारा दागिन्यांनी गच्च भरला होता. प्रशस्त वाटत नव्हता, तरी माझी चवचाल जीभ लागलीच टाळ्याला. म्हणजे असेच एवढेच दागिने त्या पहिल्या बायकोला? हो ना, करावेच लागले ना. बिचारा शम्स, किती पैसा खर्च झाला ना त्याचा. इल्हाम हळहळत जळफळली. असल्या आवडतीचे ग्रह नवऱ्याच्या लहरीनुसार फिरतात. सफिया नावाची तिशीची एक बाई होती. नवऱ्याची लाडकी. गरोदरपणामध्ये तिच्या पोटऱ्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या व्हायच्या. पाय अगदी टरटरून सुजायचे, दुखायचे, लाल व्हायचे. तिला भरती करून घेऊन नसेमधली औषधं सतत द्यावी लागायची आणि परत परत तपासण्या करायच्या. तिला 6वं मूल झाल्यानंतर तिच्यासाठी मोलकरीण मिळवण्याच्या सरकारी फॉर्मवर डॉक्टर म्हणून मी सही दिली होती. त्यानंतरच्या गर्भारपणामध्ये तिचे पाय पुन्हा तसेच सुजले. नेहमीसारखं मी तिला भरती करून घेत होते, पण नेहमीचा शिरस्ता माहीत असून सुद्धा ती काही तयार होईना. तिच्या नवऱ्याने तिची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण ती बधेना. होता होता एरवी तिच्यावर जीव टाकणाऱ्या त्या नवऱ्यानी तिला तिथेच इमर्जन्सीतच फटाफट थोबाडीत लगावल्या. ती रडली भेकली तरी सुद्धा तो तिला सोडून घरीच गेला. त्याचं ते अतिरेकी वागणं आम्हाला सगळ्यांनाच खटकलं आणि दुसऱ्या दिवशीच्या एकत्रित राऊंडमध्ये मी हा विचित्र अनुभव सगळ्यांना सांगितला. तो नवरा असा आतताईपणे का वागला तेच कळत नाहीये. त्यावर आमच्या विभागाचे प्रमुख डॉक्टर सलाह म्हणाले, तूच ना तिच्या मोलकरणीच्या अर्जावर सही दिली होतीस? हो, पण मग त्याचं इथे काय? सफिया घरी असली की त्याला त्या मोलकरणीशी मनासारखं वागता येत नाही, म्हणून तो सफियाला जबरदस्तीने तिच्या मनाविरुद्ध इथे सोडून गेला. सफियाच्या मोलकरणीने मालकिणीची मर्जी संपादन करण्याऐवजी तिचं स्थान बळकावलं होतं. आपला नवरा सर्वस्वी आपलाच राहावा अशी मनस्वी अपेक्षा बाळगायचा अधिकार सफियाला नव्हताच. हल्ली सौदी मुली स्वतः प्राध्यापिका, शिक्षिका म्हणून नोकरी करतात, पैसे कमावतात. त्यांना घर कामासाठी कटाक्षाने धार्मिक सौदी बाईच हवीशी झाली. आणि या देशामध्ये गरीब बायका पुष्कळ आहेत. त्यांच्यासाठी सरकारी आधारगृह आहेत, पण अपुरी. घर, शिक्षण, वैद्यकीय सेवा हे सगळं सरकारच्या खर्चाने होतं. तरी युरोपमधल्या देशासारखी इथे सोशल सिक्युरिटी नाही. खाण्यापिण्याची सोय ज्याची त्यालाच करावी लागते. पोशिंदा पुरुष कमावता असतो तोपर्यंत सगळं भागतं. इथल्या बहुतेक पडदानशीन बायकांना खाण्याचे पदार्थ विकणं, कपडे शिवणं असे कमी उत्पन्नाचे व्यवसायच तेवढे करता येतात. पुरुषाला काही झालं तरी या बायकांच्या कमाईत लेकुरे उदंड असलेल्या कुटुंबाला
2 वेळचा घास मिळणं सुद्धा कठीण होतं. मग या बायका आपल्या लहानग्यांना मांडीवर घेऊन भर बाजारातल्या मोठमोठ्या फॅशनेबल दुकानांबाहेर, हॉटेल्सच्या बाहेर भीक मागत बसतात. यांच्या गणवेशात आपानमस्तक बुरखा तर असतोच, पण काळे हातमोजेही असतात. त्यांना भरभरून नाणी आणि नोटा मिळतात. आता ह्या बायकांनी नव्या मागण्या सुरू केल्यात. अगदी अशिक्षित, असहाय्य बायकांना सुद्धा भीक मागण्यापेक्षा, आश्रित म्हणून नातेवाईकांच्या घरी फुकट राबण्यापेक्षा, व्यावसायिक म्हणून 4 ठिकाणचं घरकाम करून किंवा श्रीमंता घरची दाई म्हणून मानाने पैसे कमवायचे. अर्थात या बायकांची अरबी भाषा सुद्धा परक्या मुलींपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. मागणी, पुरवठा सगळं कसं जुळून आलंय. जमलं असं वाटलं आणि सौदी अहमभावाची मिशी शिंकली. सौदी बायकांनी अशी कामं करणं हे आपल्या देशाला कमीपणा आणणारं आहे. पुरुषांनी विरोध नोंदवला. बायकांचं म्हणणं आहे की आम्हाला ते काम करण्यात कमीपणा वाटत नाही. आमच्या आजा-पणजा सुद्धाच असली कामं करत होत्या. हे खरंच आहे. 2च पिढ्यांपूर्वी वाळवंटामधल्या बेदू बायका सरपणाचे भारे उचलून आणणं, विहिरीचं पाणी शेंदून आणणं, तंबूची डागडुजी करणं, मेंढरं पाळणं अशी कामं अंग मोडून करतच होत्या. त्याच पूर्वपुण्याईच्या जोरावर त्यांच्या नाती मुतव्यांचा विरोध मोडीत काढायला उभ्या ठाकलेल्या आहेत आणि सामना रंगतोय. पण खरी गंमत वेगळीच आहे. सौदींचं म्हणणं असं की त्यांच्या देशात पैसा भरपूर आहे. बाहेर देशीचे नोकर त्यांना सहज परवडतात. असं असताना कुठल्याही सौदी बाईला दुसऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून राहावं लागूच नाहीये. तिला पोटापाण्याला सुद्धा सरकारनीच पैसा दिला पाहिजे. बाहेरच्या देशातून अरबी आणि इंग्रजी उत्तम जाणणाऱ्या बायकांची घरकामासाठी नॅनी म्हणून आयात करावी. हे जर सरकारला जमणार नसेल, त्याच्यापाशी पैसा नाही असं म्हणणं असेल, तर मग इतका पैसा गेला कुठे? असा सवाल आल्यावर सरकार फार ताणू शकणार नाही. त्याला माघार घ्यावीच लागेल. त्या गरीब बायकांच्या पोटापाण्याचा भार मात्र उचलला जाईल की नाही, कोण जाणे. सौदी पुरुष नडलेल्या भारतीय मुलींशी लग्न करतात. तसंच ते न अडलेल्या गोऱ्यापान पाश्चात्य मुलींनाही भरतात. किंवा त्या गोऱ्या मुली सौदी नवरे करतात. अमेरिकेची मेलिसा ही त्यातलीच एक. अरबी घरामध्ये तुझा कोंडमारा होत नाही? माझा अडाणी प्रश्न. काय म्हणून व्हावा? मी माझा नवरा पारखून घेतलाय. म्हणजे? अगं, तो अगदी श्रीमंत आहे. त्यामुळे त्यांनी 4 बायका केल्या तरी माझा महाल स्वतंत्रच राहणार आहे. शिवाय तो मला भेटलाच मुळी केम्ब्रिजमध्ये. आम्ही एकमेकांच्या बुद्धिमत्तेवर भाळलो. असल्या रोमॅन्टिक विधानांना फारसा अर्थ नसतो हे मला पक्क ठाऊक होतं. कसा वागवतो तो तुला? मी बुरखा फेकून देऊन रस्त्यातून चालू शकत नाही एवढी तडजोड करायची माझी तयारी होती. पण एक ड्रायव्हर बरोबर घेऊन मी अमेरिकन, युरोपियन लोकांच्यासाठी सौदी अरेबियातल्या एरवी कुणालाही मिळणार नाहीत अशा सहली काढते. माझ्या नवऱ्याचा मला पाठिंबा आहे. त्यांनी भक्कम वास्ता लावून मला तसा परवाना पण मिळवून दिलाय. तूही चल एकदा माझ्या बरोबर. अहो, वर्षासाठी काही दिवस तरी मी अशी एकटी भटकते. माझं स्वातंत्र्य मी ह्या अबायात अबाधित ठेवलंय. अशा गोऱ्या अरबिणी जेव्हा त्यांच्या मायदेशी जातात तेव्हा त्या बुरख्याशिवायच 4 चौघींसारखे कपडे करून मोकळेपणाने वावरतात. पण पाश्चात्य देशात सुद्धा जर त्यांचा सौदी नवरा बरोबर असेल तर त्या तिथेही नखशिकांत बुरखा पांघरूनच फिरतात. याला कारणही भक्कम आहे. मी नवऱ्याबरोबर असताना जर कोणी सौदी पुरुष भेटले तर एका सौदीच्या बायकोचा अनावृत्त चेहरा इतर सौदींच्या नजरेला पडता कामा नये. जेव्हा नवरा बरोबर नसतो तेव्हा माझा चेहरा त्यांना दिसला तरी काहीच फरक पडत नाही. कारण बुरख्या आडच्या मला ते ओळखतातच कुठे. इराकच्या युद्धाच्या काळात सौदी अरेबियाने स्त्री शक्तीचा एक नवाच आविष्कार पाहिला. अमेरिकन सैन्यामधल्या सैनिक बायका आणि स्त्री अधिकारी इथे आल्या. युद्ध चालू असल्यामुळे त्यांच्यावर अबायाची सक्ती वगैरे करणं काही शक्य नव्हतं. त्या झुंजार रणरागिणींनी उघड माथ्यानी आणि निधड्या मनानी या अवगुंठित विचारांच्या देशात सेना दलाच्या मोठाल्या गाड्या बेधडक चालवल्या. युद्ध संपल्यानंतर पुन्हा सगळं आलबेल आणि जैसे ते झालं
असं वाटलं. पण 1991 मध्ये रियादच्या 47 सुशिक्षित सुखवस्तू सौदी बायका अंगभर अबाया पांघरून रस्त्यावर उतरल्या. अत्यंत शिस्तीत मोटारगाड्या हाकत त्यांनी गावभर चक्रा मारल्या. रियादमध्ये हाहाकार माजला. या क्रांतिकारिणींचे आणि त्यांच्या नवऱ्यांचे पासपोर्ट जप्त झाले. या 47 बहुतेक जणी प्राध्यापिका, शिक्षिका, अधिष्ठाती अशा जबाबदारीच्या जागा सांभाळत होत्या. त्यांच्या नोकऱ्या गेल्या. अरबी भाषेत पूर्वीची ड्रायव्हर या एका नव्या शिवीची भर पडली. कुठलीही सामाजिक सुधारणा करण्यापूर्वी ती करणार असल्याची दवंडी पिटली जाते. ही वावडी बराच काळ हवेत उडत ठेवली जाते. तिच्याबद्दलची सार्वजनिक आणि धार्मिक प्रतिक्रिया पद्धतशीरपणे आजमावली जाते आणि मगच ती सुधारणा करायची की नाही हा निर्णय घेतला जातो. बहुतेक सुधारणांच्या पतंगांचे दोर या प्राथमिक अवस्थेतच कटतात. यानंतर रियादमध्ये एका सौदी माणसाला घरीच हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या पत्नीने त्याला गाडीत घातला आणि पोलिसांना शिताफीने गुंगारात देत रियादच्या रस्त्यांच्या भूलभुलैयातून कमीत कमी वेळात गाडी बिनबोभाट हॉस्पिटलच्या दारात पोहोचवली. नवऱ्याला डॉक्टरांच्या हवाली केला आणि आपण पोलिसांच्या स्वाधीन झाली. रियादचे रस्ते म्हणजे शेवयांचा हा थोरला गुंता आहे. चुकलं की कोसभराचा फेरा पडतो. त्यांच्यावरून बिनचूक गाडी चालवायला त्या रस्त्यांची खडानखडा किंवा एक्झिट अन एक्झिट माहिती चाकोदगत असावी लागते. या सगळ्या बायकांनी गाडी न चालवण्याचा नियम मोडताना गाडी चालवायचा एकही नियम मोडला नाही. अगदी सराईतपणे नेमक्या मार्गाने त्या हाकत गेल्या. एकही वळण हुकलं नाही त्यांचं. म्हणजे चोरून का होईना गाडी घेऊन रियादमध्ये हिंडायची त्यांना सवय असावी. जेव्हा त्यांनी आपणहून लपवाछपवी झुगारून दिली तेव्हा हे सगळं उघडकीला आलं. आणि डोक्याला मुंडासं बांधून त्यावर सरपणाच्या मोळ्या आणि पाण्याच्या घागरी वाहणाऱ्या वाळवंटातल्या पोटातल्या कणखर बेदू बायका आता उंटाऐवजी मेंढरं लेंढरं लादलेले उघडे ट्रक्स हाकत असणारच. रेगिस्तान में ऊंट बघाया या ट्रक बघाया, किसने देखा. त्या देशाच्या बाकीच्या बऱ्याच नियमांसारखा हाही पाळायला कठीण असलेला एक बिनसरकारी आणि अलिखित नियम. अधूनमधून हा मोडायचे प्रयत्न जाहीरपणे केले जातील. ज्या दिवशी असा प्रयोग बहुजन समाजाच्या पचनी पडेल त्या दिवसापासून हा अलिखित कायदा आपसुकच बाद होईल. आणि ज्या दिवशी बहुजन समाजाला हे पचवायची कुवत येईल त्या दिवसापासून तिथल्या स्त्री वर्गाची कहाणी कर्मकथा न राहता यशोगाथा होईल. प्रकरण समाप्त.